जे 3 वर्षापासून झालं नाही आणि जे गेल्या 4 मेला या कलेक्टर ऑफिस आणि पालकमंत्र्यांनी केलेल्या 10 लोकांच्या त्या समितीला आणि त्या समितीने केलेल्या भ्रष्टाचाराला या ठिकाणी तोंड देण्यासाठी हे सर्व वारकरी आणि कलावंत नांदेड जिल्ह्यातून विविध गावातून विविध तालुक्यातून या ठिकाणी जमा झाले आणि बहुजन टायगर सेनेच्या बॅनरवर नेतृत्वावर त्याच्या लेटर पॅडवर विश्वास ठेवून आताच आम्ही निवासी कलेक्टर आंबेकर साहेबांना भेटून ते निवेदन दिले आणि कर्डिले साहेबालाही भेटायची इच्छा होती, पण ते भेटता आम्हाला सर्वांना पाहून ते या ठिकाणून निघून गेले, पळून गेले. हां, तर आम्हाला सांगायचं हेच आहे की बाबा 3 वर्षापासून ज्या लोकांनी ऑनलाईन केलेत आणि सर्व कागदपत्र पात्र असताना सगळ्यांची इच्छा होती की बाबा आमचं नाव त्या ठिकाणी आहे की नाही येईल, समजा आलं जरी नसेल तर 19-20 काहीतरी जे काही असेल आम्ही पुढचं, पण या ठिकाणी जो झालेला भ्रष्टाचार आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठं कास्टिझम झालं आहे. ज्या कलावंत 10 लोकांची समिती आहे ही सगळ्यात मोठी जातीयता करणारी ती समिती आहे, बोगस समिती आहे. ज्यांनी त्यांची नेमणूक केली ती सुद्धा बोगस आणि ती सुद्धा जातीवाद करणारी ती सुद्धा प्रशासकीय अधिकारी आहेत किंवा राजकीय आहेत. ज्या कोणी आहे की नाही ही समिती तयार केलेली आहे. हे सर्व आम्ही कलावंतांना दाखविण्यासाठी या ठिकाणी आलो आणि कलेक्टर साहेबांना जे निवेदन दिले त्या निवेदनामध्ये आम्ही असं सांगितलो 3 वर्षामध्ये जे पात्र झालेले लोक आहेत त्यांची यादी आम्हाला देण्यात यावी. जे 300 लोकांची तुम्ही निवड केली त्याची यादी देण्यात यावी. तुम्ही जर आम्हाला यादी जर दिला नाहीत आणि त्या 10 लोकांमध्ये बौद्ध समाज, शीख समाज, मुस्लिम समाज याचे त्या ठिकाणी त्या समितीमध्ये त्या पण लोकांचा म्हणजे त्या समितीमध्ये भाग आहे का, आणि हे जर आम्ही त्यांनी दिलेल्या याद्या देतील म्हणून आम्हाला भरोसा वाटत नाही, पण दिलेल्या याद्यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करू आणि त्या यादीमध्ये जर कास्टिझम जर दिसलं उघड जेवढे बी कलावंत त्या ठिकाणी 4 दिवस जे या ठिकाणी त्यांनी जे नाटक केलं त्या नाटकामध्ये बाबासाहेबाचं गाणं गायलं की त्याला 1 मार्क आणि इतर कुणाचं गाणं गायलं की त्याला पैकीच्या पैकी मार्क दिले आणि त्या लोकांचे नावं या यादीमध्ये आणले. मग या गोरगरीब समाजानं जे रात्रंदिवस 50-50 वर्षापासून जे गाव तांड्यावर किंवा वस्त्यांमध्ये किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये जे आयुष्यभर त्यांनी आपली कला दाखविण्याचा या ठिकाणी जो काम केलेलं आहे त्यांच्यासाठी ते मानधन आहे, गरिबांसाठी मानधन आहे. इथल्या प्रशासकीय अधिकारी किंवा राजकीय लोकांसाठी ते मानधन नाही किंवा त्या 10 लोकांसाठी मानधन नाही. आणि आमचं सरळ ब्लेम आहे, आमच्याजवळ रेकॉर्डिंग आहेत. लोकांचं म्हणणं आहे ज्या लोकांची त्यांनी निवड केली ते 10 जणाच्या समितीने लोकांकडून 50-50 हजार 1-1 लाख रुपये घेतलेले आहेत आणि त्यांचे नावं त्या ठिकाणी टाकलेले आहेत. आज आम्ही निवेदन द्यायला आलो. 4 दिवसाच्या नंतर परत कलेक्टर साहेबांना भेटणार आहोत. आम्हाला जर यादी दिली आम्ही त्याची शहानिशा करू. त्याच्यामध्ये जे काही कास्टिझम आढळले आम्ही सर्व कलावंताच्या पुढे ठेवू आणि त्याच्यानंतर एक भव्य दिव्य या जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिस पुढे त्या दिवशी पूर्ण दिवस असा सगळा शहर बंद राहील असा महामोर्चा कलावंत आणि वारकऱ्याच्या वतीने या ठिकाणी आणू असं या ठिकाणचं आम्ही निवेदन कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे.